डोळे बंद नेहमीप्रमाणे शांत बसून ध्यान. दुसऱ्या अध्याय सांख्ययोगातल्या 64व्या श्लोकापासून आज सुरुवात करू. रागद्वेष वियुक्तैस्तु विषयान इंद्रियैश्चरन् आत्मवशैर्विधेयात्मा प्रसादम अधिगच्छति. श्रावण आणि भाद्रपद सणवारांचे, उत्सवांचे, मंगल पर्वांचे दिवस. पाऊस, हिरवळ, नवजीवन, नवचैतन्य, रिन्युअल. पुनश्च हरि ओम. The life cycle continues. जीवन यात्रा. जसे इथे सकाळ झाली तिथे संध्याकाळ झाली, इथे संध्याकाळ होईल तर तिथे सकाळ होईल. दिवसेंदिवस जीवनाची पण सकाळ, मध्यान्ह, सायंवेळा आणि मग मध्यरात्र, अंधकार, शांत निद्रा आणि मग विश्रांतीनंतर पुन्हा एकदा नवी सुरुवात, जागृत अवस्था. श्रावण मासी हर्ष मनासी, हिरवळ झाडी चोहीकडे. क्षणात येतो क्षणात जातो, सरसर सरसर ऊन पडे. जे अनुभवलं आता, मध्येच ऊन मध्येच पाऊस, चेंज, बदल. आल्हाददायक, उल्हासित करणारा, जीवनाबद्दल आशा. ईश्वर सर्व निर्माता, नेह अन्य इति निश्चयी. इकडे अमेरिकेत आपण अष्टावक्र संहिता केली होती, सुरू केली होती. त्यात पहिल्या अध्यायात आपण ऐकलंही होतं, मुक्त अभिमानी मुक्तो हि बद्धो बद्धाभिमान्यपि. किं वदन्त ही सत्येयम या मति सा गतिर्भवेत. जैसी मति वैसी मति, जैसी मति वैसी गति. ये जो कहते हैं ते म्हणतात हिंदीत जैसी मति वैसी गती. ते सत्यच आहे. अष्टावक्र मुनी जनक राजाला म्हणतात आहे, का मुक्त अभिमानी मुक्तो ही बद्धो बद्धाभिमानी अपि. जो स्वतःला मुक्त समजतो, मुक्त राहतो, आचरण, तो मुक्तीचा अनुभव करतो. आणि जो स्वतःच्या मनावर दडपण ठेवून बांधलेलो आहे, बद्ध आहे, बंधनात आहे, तो बंधनाचा अनुभव करतो. तर या आल्हाददायक, उल्हासित करणाऱ्या ऋतू परिवर्तनात
मुक्तीचा अनुभव, मुक्तीचे विचार, अनिर्बंध, सर्व प्रकारच्या बाह्य उपचारांपासून मुक्ती, बाह्य उपकरण, बाह्य उपचार, निदान मनानी मुक्ती, जेवढं आवश्यक तेवढा यथा औषधवत उपयोग करून, परंतु त्यांची आवश्यकता न भासणं, त्याचा अट्टहास नसणं. ईश्वर सर्व निर्माता नेह अन्य इति निश्चयी. तेच अष्टावक्र मुनी पुढे म्हणतात, अंतर्गलित सर्व आशा शांत का अपि न सज्जते. मुक्त पुरुष हा निश्चय करून की ईश्वरच सर्व सृष्टीचा निर्माता आहे, त्याच्या व्यतिरिक्त इथे काहीच नाही दुसरं, सर्व दूर सगळीकडे एक ईश्वरच ईश्वर निरनिराळ्या रूपांमध्ये. मी समजू शको न शको असा विचार करून आतल्या सगळ्या आशा, अंतर्गलित सर्व आशा शांत का अपि न सज्जते. कशातच मग अटक नाही, खटक नाही, जिद्द, हट्ट, आग्रह, खुन्नस नाही. नदीचं पाणी जसं झरझर वाहून जातं, दगडावर ठोकून कोरून मारलेली रेष वर्षानुवर्षे तशीच्या तशी राहते, वळ उमटला. मातीत काढलेली रेष काही दिवस टिकेल, रेतीत उभारलेली रेष काही तास, मात्र पाण्यात काढलेली काडीनी रेष आता आहे आता नाही, पुढच्याच क्षणी गायब. कारण त्या पाण्याजवळ फुरसत नाही, वेळ नाही, तेवढंच त्याचं स्थान नाही ती रेष जोपासून ठेवण्याचा. त्या नदीचा तर स्वभाव आहे वाहत जाणं, त्या नदीचा उद्देश आहे आपल्या प्रेम सागराला जाऊन भेटणं, त्या नदीची तपस्याच आहे आपला प्रवास, आपली यात्रा पूर्ण करणं. त्या नदीसमोर ध्येय आहे, चरे वेती वेदांप्रमाणे. हे वेदावे निंदा, मान, अपमान, हानी, लाभ यात अडकून बसून तिला डबकं नाही बनायचं आहे. खुंठित नाही व्हायचं आहे. तर पाणी में लकीर. अष्टावक्र मुनी म्हणतात, न सज्जते, कुठेच नाही अडकत मग तो मुक्त पुरुष, मुक्त स्त्री. कारण आतल्या सर्व आशा शांत झाल्या आहेत. आत्मा साक्षी विभु पूर्ण एको मुक्ता चिद अक्रिय असंगो निस्पृह शांतो भ्रमात संसार वर्जितः. त्याच अष्टावक्र गीतेत तेच अष्टावक्र मुनी त्याच जनक राजाला म्हणतात, आत्मा साक्षी मात्र आहे, सर्व व्याप्त आहे, संपूर्ण आहे, यात काही कमी नाही. खाण्यापिण्याची कमी शरीराला आहे, मानाची लाभाची कमी मनाला आहे, माहिती जाणकारीची कमी बुद्धीला आहे, परंतु आत्मा पूर्ण आहे. आत्मा साक्षी विभू पूर्ण एक आहे, मुक्त आहे, चैतन्य मात्र आहे, चिद अक्रिय आहे. काही कार्यक्रिया करून काही प्राप्त करण्याची आवश्यकता नाही याला. नित्य प्राप्त आहे, नित्य तृप्त आहे, नित्य मुक्त आहे, असंग आहे.
अंग, अजून कुठले याला वेगळे टेंटिकल्स, हातपाय, अवयव, हाताने हे घेऊ, पायाने तिथे जाऊ, डोळ्यांनी हे पाहू, कानाने हे ऐकू, याची आवश्यकताच नाही आहे. अंग, अस अंग, निस्पृह, त्यामुळे स्पृहा रहित आहे, तृष्णा रहित आहे, आणि मग आपोआपच शांत स्थितीत. अंतर्गलित सर्वाशः शांत क अपि न सज्जते, असंगो निस्पृहो शांत. तर ह्या आत्मस्वरूपाचं चिंतन करत हे सांख्ययोग, ज्याचं दुसरं नाव आत्मयोग आहे भगवद्गीतेतलं, त्या निरूपणात पुढे वाटचाल चालू ठेवू. आत्मवश्यैर्विधेय आत्मा प्रसादम अधिगच्छति, आणि पुढे ऐकू आपण, प्रसादे सर्व दुःखानां हानी रस उपजायते. जो आपल्या आत्म्यातच लक्ष देऊन आहे, आत्म्याचा विचार करतो, आत्म्यात रत आहे, मी आत्मा आहे, यात न्हावून निघतो या ज्ञानात. शरीर नाही, मन नाही, बुद्धी नाही, मनोबुद्ध चित्तानुनाहम. तो आपल्या स्वतःच्याच प्रसन्नतेच्या प्रसादाला प्राप्त होतो, ज्यांनी सगळ्या जीवनातल्या सगळ्या दुःखांची हानी आणि त्या जागी रस उपजायते, नित्य नवीन रस उपजतो. धन्य असे गीताचं ज्ञान, धन्य ही वाटचाल, ही साधना. जय श्री कृष्ण.